गती आहे एक जाण मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान सोडी सोडी माया सारी आहे जग हे नश्वर जैसे जाचे कर्म तैसे चांगले कर्म करत राहा मग स्वामी म्हणतील भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी पण चांगले कर्म करशील तर एखाद्याने म्हटलं मी सात्विक होतो मी धार्मिक होतो मी दान धर्म केला मी लय परमार्थ केला यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे याने यमराजाने सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो यमराज म्हणला माझा गैरसमज होतो म्हणले हो यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ दाखव याची क्लिप दाखव याने काय केलेलं चुकत नाही तुम्ही 2 तास आमच्यावर लक्ष ठेवता कीर्तनात पण 22 तास आम्ही काय करतो तुम्हाला काय माहिती मग तुम्ही म्हणा बाबा तुमचं पाप पुण्य तुमच्याकडे नाही ना अजिबात नाही तुम्ही फक्त 2 तास पाहतात मग 22 घंटे तो आमच्यावर नजर ठेवू नये 22 घंटे तो पाहतो ना तुम्ही त्याचे स्वरूप येत ना ज्ञानोबराय म्हणतात ना प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबडा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावरती तरी स्वीकारालं तुम्ही भगवान शंकराचे स्वरूपात तुम्ही भगवान महादेवाचे स्वरूपात तुम्ही मूर्तिमंत भगवान शंकराचे त्या ठिकाणी स्वरूपात म्हणून वक्त्यांना श्रोत्यांना कमी लेखायचंच नाही ते भगवान शंकराच्या स्वरूपामध्ये देह काळाचा धन कुबेराचा आहे गोकुळामध्ये फार सुंदर प्रमाण दिलं चुकत नाही ते रावणाचा सक्का सावत्र होता कुबेर लंका त्याची होती हा रावण तिथे गेला त्याच्या 2 मुस्काटात हाणल्या आणि त्याला हुसकवून तेव्हापासून मन पडली बळी तो त्याला हुसकवून त्याला पुन्हा तो गेलाही नाही तिथे मायबाप रावणा इतका श्रीमंत या जगात कोणीच झाला नाही 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती काशाची ताब्याची दगडाची विटीबंदी चिरीबंदी जाऊ द्या 7 कोटी घरं सोन्याची आपलं 1 BHK 2 BHK 3 BHK कोणत्याच बजेटला बसत नाही रावणाची एक भिंत 3 हातात मावणार नाही अशी मोठी सोन्याची होती मोठी आपलं जे अपार्टमेंट सिस्टीमचं घर आहे ना त्याची मधली भिंत 4 इंचाची इकडून गंगूमाईने खेळा ठोकला की सकुमाईच्या किचन मध्ये निघतो सकुमाईने तेलाची केटली टांगली निघून गंगूमाईने खेळा काढला तेल सांडून गेलं किचन मध्ये ही परिस्थिती आहे एवढी संपत्ती होती रावणाची सांगा ते कवळे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या किती पैसे कमवले तर गव्हाची चपाती खाणार आहेत ना कास नाही महाराज आमच्या गावात इतका श्रीमंत माणूस आहे 500ची नोट वरणात बुडून खातो शेंगदाण्याच्या चटणी सोबत त्याला 200ची नोट लागतील ठेचा तर 100च्या नोट तोंडाला लावत नाही असं कधी का अजिबात नाही सांगा ते कवडी धन मिळून या कोटी सवे नरी लंगोटी पाणी खासी उदंड शेवटी जास्त सुकला तोंड पलंग न्यायला सुपती शेवटी गुमारी संगती तुमच्याकडे मुर्दा कोलगेट करून जातो का पेप्सोडे डायबरला म्हणजे विठोबा रामदेव बाबाची काय ती दंतकांती नाही किती मोठा बंगला बांधला आणि बांधणारा मेला आंघोळ बाथरूम मध्येच करतात आमच्याकडे किती श्रीमंत मेला किती मोठा बंगला बांधला तरी आंघोळ गल्लीतच आहे आणि घरातलेच सांगतात बाबाचं पाणी ओलांडू नका घरातल्याची सत्ता किती असते बाबाचं पाणी ओलांडू नका ही रियालिटी जीवनातली पैसा कमवा त्याची दुसरी बॅक साईड सांगतो रावणाकडे प्रचंड पैसा होता मान्य सोबत गेला नाही तेही मान्य याचा अर्थ पैसा कमवायचाच नाही असा अजिबात नाही ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला बायको सुद्धा किंमत देत नाही ज्या झाडावर फळं नाही त्या झाडावर पक्षी सुद्धा थांबत नाही पैसा कमवा फक्त जोडून या धन आणि उदास विचारे याने धन कुबेराचे देह काळाचा घडी घडी काळ पाहतो उंदीर देह जाणार उंदीर जात होता पंख्याच्या बाहेर धरून उंदराचे 2 हात सटकले खाली येऊन पडला खाली टेबल होता टेबलवरती मग्गा होता मग्यात बिना पाण्याचे अर्धे होते ते बी सांगू पुढं उंदीर त्याच्यात पडला फुल चार्जिंग झाला बताव बिल्ले काय ते नाका तोंडात गेली ते फुल टाईट झालं त्याने टाचा उंच केले आणि काठ पकडले समोरच पाहिलं समोर मांजर बसली होती मांजर श्लोक म्हणत होती वदने कवड घेता नाम घ्या याने मांजरला पाहिलं हा म्हणला बिल्ली बिल्ली मेरी बीबी ती मांजर म्हणली बाई ग याचा का व्हॅलेंटाईन डे आज आला व्हॅलेंटाईन डे मदर डे फादर डे वुमन डे रोज डे चॉकलेट डे साडी डे
हे डे या राष्ट्रात साजरे करायची अजिबात गरज नाही. प्रेम करणं आमच्या नाथबाबांनी सांगितलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी प्रेम अति गोड, पण या जगात प्रेम करण्याच्या लायकीचं फक्त 3च लोक आहेत, देव, देश आणि धर्म. मीराबाईनं देवावरती प्रेम केलं. लोक कहे मीरा हो गई बाबरी. बाबा 8 वाजले, 9 वाजले, 9:30, 10, 10:30. भुका लागली असेल 15 मिनिटात आठवतो. माणसानं पाठीवर मारायचं पण उठाला रुमात खळ त्यांच्यात झालेला. देखत देखत ना तो पण तो भी तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भैयाले मोठे, आणि पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही कोठे. एका सदग्रस्तानं ऐकलं, देऊला गेला. तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाला. तुकोबरायांनी विचारलं कुठून आला? म्हणले सावरगावरून. काय पाहिजे? म्हणले सुख पाहिजे. महाराज म्हणले भल्या माणसा तुझा रॉंग नंबर लागला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. कोण सुखी येते? जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण सुखी येते? सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी? हो सुखी. कोण सुखी? मला सुख असतं तर मी इतके लांबून आलोच नसतो. तू मला सुख असतं तुम्ही घरदार सोडून चिवून बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले, आणि जे प्युअर सुखी ते घरीच झोपले. दुःख बांधवडी या संसार सुखाचा विचार नाही कोठे. अगा विषाचे कांदे वाटोनी, जो रस घेई जे पिळोनी, तया नाव अमृत ठेवणी, जैसे अमर होणे. तैसी मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रांथुर्णी गळाच्या. भगवान ज्ञानोबा सांगतात संसारात सुख नाही. माझे गुरु माऊली वक्ते बाबा लय गोड सांगायचे. बाबा म्हणायचे बघ समाधान, संसार कसा आहे. नुकतं लग्न झालं, गडावरती गेले, कुलदेवीचं दर्शन घेतलं, घरी आलं, पत्नीनं मालकाला गाठलं. म्हणले हो होय काय? म्हणले सांगा तुमचा मध्ये किती जीव? हा म्हणला नाही सांगता येत. ते म्हणले सांगा ना किती जीव? हा म्हणला सागर में नहीं पाणी इतना, चांद तोड के लावूंगा चांदणी तोड के लावूंगा, 1 नंबरचा डुप्लिकेट मला. जो म्हणतो मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, लबाड. या जगात सगळ्यात खोटं बोलल्या जाणार वाक्य हे, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. महाराज 350 वर्ष अगोदर सांगून गेले. शेजीची कामना. कोरोना आला होता, आमच्या शेजारचं जोडपं खोकलायला लागले. दोघं मोटरसायकल 16 किलोमीटर डबल सीट गेली. दोघांनी RT-PCR टेस्ट केली. नवऱ्याला पॉझिटिव्ह, बाई आली निगेटिव्ह. नवऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर जी बाई 16 किलोमीटर गाडीवरती डबल सीट बसून गेली होती, ती 16 किलोमीटर घरी पायी पायी आली, पण डबल सीट नाही. शेजीचे कामी नका तरी आमच्या ध्यानात ती म्हणली समजा मेली. ते पान तुम्ही आता तर सध्या इतकी परिस्थिती बिकट आहे आमच्याकडे. प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरणं वर सापडते आमच्या गावात. आमच्याकडे तुमच्याकडे काय मला माहित नाही. परवा मला 45 वर्षाचा नवरदेव मला म्हणजे बाबा म्हटलं काय पहा म्हणे आपलं कुठे जुडतं का? म्हटलं काय होईल तुझं? म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतलं? आता उरलं किती बऱ्या माणसा? पुढच्या 25 वर्षाला डिपॉझिट जप्त होईल तुझं. ते महाराज म्हणत नाही का आमचे जे राहिले ते राहिले. आमच्या जळगाव जिल्ह्याची 187 पोर कुंभमेळ्यात भरती झाली आता प्रयागच्या. 187. आणि बाकीची वेटिंगला आहे ते नाशिकच्या वेट पाहताय. 27 मध्ये नाशिकला आहे ना. ते म्हणले बाबा आम्ही तिकडे जॉईन होऊन जाऊ. आणि 2-4 ते म्हणे आम्हाला राहू दे तुमच्यासोबत. सध्या बरं आहे आपल्या इकडे तिकडे भागताय. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर. आणि तिथला स्टॉक संपल्यावर मग लड़कियां ना होती तो क्या होता, दुनिया परेशान, तन्हा इंसान, गलियां सुनसान, न जानू न जान, हर तरफ जय हनुमान. एका गल्लीत 10 मार होती. एकाला पाहायला पाहुणे आले, 9 जाऊन बसले. पाहुणे मागच्या दरवाजाने पसारला. ती म्हणली सांगा ना किती जीव लावता? तो म्हणला अगं नाही सांगताय. ती म्हणली ऐका समजा मी मेली. हा म्हणला मरूच देणार नाही.
ती म्हणले ऐका ना, समजा मेली. हा म्हणला गप, मरूच देणार नाही. हा म्हणले समजा मेली. हा म्हणला एक तर तुला मरू देणार नाही, तू जरी मेली तर मी पागल होऊन जाईल, बावळट होऊन जाईल, वेळा होऊन जाईल, डोक्याची केस वाढवून घेईल, मधून भांग पाडेल आणि उभ्या गल्लीतून फिरेल. ते रे तिला इतकं बरं वाटलं. म्हणले बाई 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 किती जीव लावता, किती प्रेम करता. मी मेल्यानंतर तुम्ही पागल होऊन जाल, वेळे होऊन जाल, बावळट होऊन जाल, याचा अर्थ तुम्ही दुसरं लग्न नाही ना करणार. हा म्हणला येड्या माणसाला काय बघ, संसार असा आहे त्याला तुम्ही चिटकून बसली. आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं तर 8-8 दिवस एकामेकाच तोंड पाहते. त्याला वाटतं तिने बोलावं, तिला वाटतं त्याने बोलावं, दोघांनी फॉर्म भरून ठेवला, कोणीच माघारी घेईना. याला 8 वाजता खायची सवय, 11 वाजले तरी बाई वाढून देईना. तिला वाटलं एवढं तर म्हणेल जेवायला वाढ, तो पोरांना मूर्ख वाढ, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वाचला, तुला पामांच्याच आहे का. बायकोला दोघांना ताटवळ झाली. नवऱ्याची चपाती संपली पण तिने चपाती वाढली. तिला वाटलं एवढं तर म्हणेल चपाती वाढ. होतं की नाही असं कधी कधी. ओ लाडक्या बहिणी, हो काय क्रांती केली माहिती तुम्ही विधानसभेत. खाल्ल्या मिठाला जागल्या तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. आले का 1500 आले नाही ना, आले 2500 होत आहे मे पासून. मी परवाच मुख्यमंत्र्यांसोबत बोललो. आम्हाला वारकरी भवन दिलं त्यांनी, 54,000 स्क्वेअर फूट जागा दिली जळगावला आणि 7 कोटी रुपये डीपीटीसीतून दिली, मंजूर केली. तेव्हा शिंदे साहेब आले तो ओपनिंगला. परवाच दिवशी बोललो त्यांना, साहेब आम्हाला फंड कमी पडतोय, स्लॅब लेवलपर्यंत आलं, कलेक्टर काही पैसे देत नाही. तेव्हा त्यांना म्हटलं साहेब 1500 रुपये भागत नाही हो. ते म्हणले महाराज 2500 रुपये देतो मी पासून, पण एक अट आहे. म्हटलं काय अट आहे. ते म्हणले महाराज जसं लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मुख्यमंत्री, आता टीव्हीवरती एक कार्यक्रम सुरू झाला, लाडका कीर्तनकार. आता लाडका कसा असेल तेच कळत नाही. एक लाडका मग बाकीचे टाकणीचे आहेत कसं. तुम्ही असं क्रायटेरिया कसं काय लावू शकता. बरं जाऊ द्या, मग सगळे लाडके की नाही, बहीण लाडकी, भाऊ लाडका, मुख्यमंत्री लाडका, देव लाडका आहे की नाही, महासत्ता आपण लाडका आहे की नाही. म्हणजे 1500 आले त्यातले 500 रुपये इकडे वर्गणी द्या. पुढच्या महिन्यात 2500 होत आहे. 500 दिले तो काय चेहरे पडले ते. त्या मनातला मनातून तुझा मुर्दा बसविला तुझा. तू कीर्तन करायला आला का आमचा 1500 डोळा ठेवला. नको माहिती तुमचे नको. खरं तर परमार्थ तुम्हीच टिकवला, तुमच्यामुळे परमार्थ टिकू नये, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद.